न्यू मनमाड इंदोर रेल्वे मार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी आज जळगाव निंचोंडी येथे रास्ता रोको आंदोलन छेडले आहे। मध्यरात्री 1 वाजल्यापासून शेतकरी रस्त्यावर उतरले असून रात्रभर जागून आंदोलन सुरूच ठेवले आहे। जमिनीवर आपला हक्क असूनही अन्यायकारक भरपाई, पुनर्वसनाचा अभाव आणि शेतकऱ्यांच्या मताला न जुमानता रेल्वे प्रकल्प राबवला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून शासनाने तात्काळ चर्चेला बसून योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी करण्यात येत आहे। आपल्या शेतीसाठी, भविष्याच्या सुरक्षिततेसाठी हा लढा सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील आणि गरज पडल्यास आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे। मोठ्या संख्येने शेतकरी, महिला व ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याने परिसरात उत्सुकता आणि तणाव दोन्ही वातावरण आहे। जय जवान जय किसान। मी शेखरदादा पगार, संस्थापक अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा। सर्व शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे, उद्या दिनांक 27/12/2025 रोजी जळगाव चोंडी येथे न्यू मनमाड रेल्वे लाईन प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचा रास्ता रोको आंदोलन आहे। या रास्ता रोको आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं अशी माझी नम्र विनंती आहे। कारण की 23/12/2025 रोजी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी जे काही वादविवाद झाले त्या ठिकाणी नव्हतो, मी देवगडला होतो। 11 ते 2च्या दरम्यान मी देवगडला होतो, बाहेरगावी होतो। परंतु जाणून बुजून मला अटकवण्यासाठी किंवा हे आंदोलन थांबवण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मला अटक जरी झाली तरी चालेल, परंतु आपलं रास्ता रोको आंदोलन थांबू द्यायचं नाही। आपला लढा हा चालूच राहणार आहे। जय जवान जय किसान। माझ्या मताने 53 मिनिटं झाले आहेत। मी काल रात्रपासून जवळजवळ जागाच आहे। कारण आज आपलं जे न्यू मनमाड इंदोर रेल्वे लाईन प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचं आज जळगाव चोंडी येथे रास्ता रोको आंदोलन आहे। परंतु हे आंदोलन करत असताना माझ्यावर पहिलेच 2 गुन्हे दाखल केले गेले, ते मी जाणून बुजून, आणि एका गुन्ह्यामध्ये माझा काही संबंध नसताना, मी त्या जागेवर नसताना, तर त्या गुन्ह्यामध्ये जाणून बुजून कॅम्प पोलीस स्टेशनचे जे पोलीस अधिकारी दीपक पाटील यांनी जाणून बुजून मला त्या गुन्ह्यात अटकवलं। आणि हा एक प्रकारे शेतकरी बांधवांचा द्वेष यांनी आपल्या याच्यातून दाखवून दिला। परंतु तुम्ही चिंता करू नका, मी आता आहे जळगाव चोंडी येथे, रात्रभर जागा आहे। जोपर्यंत आपलं आंदोलन होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही। नंतर मला अटक झाली ती मला त्याची पर्वा नाही। परंतु जाणून बुजून जर शेतकऱ्यांचं आंदोलन दाबण्यासाठी, शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी दीपक पाटलांनी हे जे काही चुकीचं काम केलं आहे, कुठली शहानिशा न करता जाणून बुजून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आज आपल्याला 9 वाजता जळगाव चोंडी येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे। मला एक गोष्टीचं आज वाईट वाटते की आज अक्षरशः मला बीपीचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर मला हृदयाचा सुद्धा एक पहिला झटका आलेला असताना देखील मी आज रात्रभर जागा आहे। कारण पोलीस प्रशासनाने जी जाणून बुजून जी कारवाई केली जात आहे, अक्षरशः काही शेतकऱ्यांना, आदिवासी शेतकऱ्यांना रात्री अक्षरशः 12-12:30ला उचललं गेलं। माझ्या घरासमोरसुद्धा आले होते, परंतु मला माहिती आहे की मला केव्हा अटक होऊ शकते। मी अटक व्हायला घाबरत नाही, कारण आमच्या संघर्ष आमच्या पाचवीला पुजलेला आहे। परंतु आम्ही काही खून केले नाही, आम्ही काही चोऱ्या चपाट्या केल्या नाही। आमचा जो लढा आहे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबांसाठी हा माझा लढा आहे। तरी पोलीस प्रशासनाने काही आंदोलन चिघळेल किंवा काही शेतकऱ्यांवर अन्याय होईल याचा पापाचा वाटा दीपक पाटलांनी उचलू नये। आम्ही पहिलेच सांगितलं, आम्हाला अटक जरी झाली तरी चालेल, आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालेल, आम्ही या आंदोलनातून माघार घेणार नाही। परंतु मी निर्दोष असताना, माझा कुठलाही गुन्हा नसताना जाणून बुजून माझ्यावर कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी दीपक पाटील यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे, आम्ही कोर्टात याचं पूर्ण चौकशी लावणार आहे। जर हे खरं असेल तर दीपक पाटलांची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे, मी सुद्धा नार्को टेस्ट द्यायला तयार आहे। परंतु उद्या जर काही या शेतकरी बांधवांचं काही कमी जास्त झालं किंवा माझ्या जीवाचं काही कमी जास्त झालं तर याला मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनचे जे काही पोलीस अधिकारी दीपक पाटील हेच सर्वस्वी जबाबदार असतील। जर तुम्ही कायद्याचा जर कधी दुरुपयोग करत असाल, तुम्ही लोकांच्या सेवेसाठी ठेवले, तुम्ही त्या कायद्याचा धाक दाखवून जर गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करत असाल, आदिवासींवर गुन्हे दाखल करत असाल, अक्षरशः म्हणजे ज्या आदिवासी बांधवांवर गुन्हे दाखल झाले त्यांनी अक्षरशः दीपक पाटलांकडं कमसे कम 3 वेळेस जाऊन तक्रार दिली, त्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली नाही।
आणि समोरच्यावर गुन्हा दाखल केला नाही, त्यांना अटक केलेली नाही. आज अक्षरशः या आदिवासी शेतकरी बांधवांना रात्री 12:30 वाजता उचललं गेलं. अक्षरशः हा किती मोठा अन्याय आहे. म्हणून आदिवासी समाजाला देखील माझी नम्र विनंती आहे, सोमवार मंगळवारी ज्या दिवशी माझा जामीन होईल, जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्याला संविधानिक मार्गाने आणि अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करावे लागणार आहे. मी संविधानिक मार्गाने लढणारा माणूस आहे, अहिंसेच्या मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने लढणारा माणूस आहे. माझ्यावर देखील जाणून बुजून असे गुन्हे दाखल केले गेले, परंतु शेतकऱ्यांचा आवाज दाबला जाणार नाही आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. जय जवान जय किसान. मी आता आहे कुठं? जळगाव चोंडी येथे. काही वेळातच अर्ध्या एक तासात आपल्या सेवेत मी हजर आहे.